आज आपण आलेलो आहोत आटपाडी तालुक्यातील बनपूर या गावात. आपण ज्या 3 स्लरी शेतकरी बांधवांना सुचवल्या होत्या, प्रत्यक्षात फक्त व्हिडिओच्या माध्यमातून आपण सुचवलं की कोणकोणत्या 3 स्लरी आहेत. पण ज्यावेळेस आपण शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन आलो, त्यांच्याकडे सोडलेल्या स्लरीचा रिझल्ट आपण बघितला, तो थेट आपण त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत. साधारणपणे स्लरी क्रमांक 2चा वापर या डाळिंबाच्या प्लॉटवर झालेला आहे. जसा त्यांना हवा होता तसा रंग, चकाकी, वजन आणि गर या प्लॉटला आलेला आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ स्लरी कुणी सुचवली आणि त्यांनी त्या स्लरीमध्ये काय काय वापरलं आणि त्यांना कसा रिझल्ट आला त्यांच्याकडून. नमस्कार. आमच्या शेतकरी बांधवांना आम्ही फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही स्लरी सुचवल्या, पण प्रत्यक्षात मात्र शेतकरी म्हणून तुम्ही तुमचा काय अनुभव तुम्हाला आला तो आमच्या शेतकरी बांधवांना सांगा. नमस्कार, मी महादेव हेगडे. तर मी 2 नंबर स्लरीसाठी शक्तिशाली फ्रूट्सचा वापर केला आणि तो मार्गदर्शन मला अक्षय सागर यांच्याकडून मिळालं. ते मी वापर केला आणि त्या शक्तिशाली फ्रूट्स स्पेशलमध्ये सरकी पेंट, गूळ, अंडी, बेसन याची स्लरी 2 नंबरला मी केलेली आहे. आणि त्या स्लरीचा परिणाम जसं लालपणा, चमक येणे, वजन, साईज वाढवणे याची तुम्ही स्पेशल बघत आहे डाळिंबाच्या झाडावरती तुम्हाला बघायला भेटेल. आणि त्या शक्तिशाली फ्रूट स्पेशलमुळे आम्हाला याचा फायदा भरपूर झालेला आहे. आता मला थोडक्यात सांगा की ही जी स्लरी तुम्ही केलेली ती किती दिवस भिजत ठेवली होती आणि कितव्या दिवशी तुम्ही हे ओतून घेतली? आम्ही हे कमीत कमी 5 ते 6 दिवस भिजू घालत होतो. बरोबर. आणि 7व्या दिवशी आम्ही ओतत होतो. साधारणपणे ह्या जे तुमच्या डाळिंबाचं प्लॉट आहे ह्याला किती स्लरी तुम्ही सोडले असतील? याच्या स्लरी तसे भरपूर झालेत, पण 3 स्लरी तर बऱ्यापैकी झालेल्या आहेत. 3 स्लरी तर महत्वाच्या 3 स्लरी तुम्ही भरपूर या ठिकाणी. बऱ्यापैकी. तुम्हाला कसा रिझल्ट वाटतोय आणि शेतकरी बांधवांना आमच्या काय सल्ला द्याल तुम्ही? रिझल्ट तर चांगला आहे, तुम्ही तर बघतच आहे. आणि शेतकरी बांधवांनी बी खरोखर या डाळिंब फ्रूट स्पेशलचा वापर करावा आणि त्याच्यामुळे आपल्या डाळिंब फळावरती बऱ्यापैकी परिणाम होतो. साईज वाढवणे, चमक येणे, लालपणा, कलर येणे. तरी तुम्ही सगळ्यांनी त्याचा वापर करावा अशी माझी विनंती. धन्यवाद.